आला. मी पहिल्या दिवशी फॉर्म भरला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कॅमेऱ्यामध्ये वैध केला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आपण निशाणे खटारा प्राथमिक मागितली आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्ष वरती मागितलं होतं, पण स्वतंत्र मजूर पक्षाचा रजिस्ट्रेशन नंबर निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली यांच्याकडे ह्या पक्षाची नोंद नाही. ज्या पक्षावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 उमेदवार स्वातंत्र्यपूर्व 15 ऑगस्ट 1936 रोजी पक्ष स्थापन केला. 1937 उमेदवार निवडून आणले. सर्व पक्ष सर्व जाती धर्माचे उमेदवार या पक्षामध्ये होते. भट ब्राह्मण होते, जोशी होते. तर अशा या संविधानकार घटनाकार बाबाचा पक्षाचं नोंदणी निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसतं, हे फार शरमेची गोष्ट आहे. जो निवडणूक आयोग घटनाबाह्य घटनेच्या नियमात संविधान आणि घटनेत चालतो, ज्या डॉक्टर महामानव विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही मार्गात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅरिस्टरांचं पक्षाची नोंद नसतं, हे फार खेदाची बाब आहे, खंताची बाब आहे. म्हणून या आयोगाला कळू द्या की स्वतंत्र मजूर पक्ष एक पक्ष आहे जो रविराज रवींद्र चांगो शिंदे ठाणे महानगरपालिका निवडणूक घेऊन परंतु रजिस्ट्रेशनचं खातरजमा झाल्यामुळे अपक्ष घोषित केला. मग अपक्ष घोषित केला तर मी AB फॉर्म लगेच प्रोड्यूस केला. स्वतंत्रपणे AB फॉर्म प्रोड्यूस केला. तो शेतकरी मजूर कामगार पक्षाचा जो शेतकरी मजूर कामगार पक्ष हा दिबा पाटलांचा स्वर्गीय, डॉक्टर देशमुखांच्या स्वर्गीय, कम्युनिस्ट धरतीचे विचार डॉक्टर देशमुख स्वर्गीय दिबा पाटलांचा आणि आत्ताचे आमदार जयंत पाटलांचा हा सरचिटणीस आहेत या पक्षाचे. त्यांचा हा पक्षाचा मी AB फॉर्म दिला वेळेत, परंतु वेळेत फॉर्म निवडणूक अधिकारी यांच्याकडे कन्सर्न जो निवडणूक अधिकारी स्टाफ आहे त्यांनी पोचवला नाही. त्यामुळे त्यांनी मला अपक्षच ठेवला. भले अपक्ष परंतु पुरस्कृत आहे पक्षाचा. जो कामगार क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्ष हा मजबूत पक्ष आहे. स्वतंत्र मजूर पक्ष हा मजबूत पक्ष आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा आहे. त्याला कोणी डावू शकत नाही, नाकारू शकत नाही. त्यामुळे हे सर्व पक्ष आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकार युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र ST महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, ह्या संपूर्ण संघटित पक्षाचे पुरस्कृत उमेदवार अपक्ष रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रभाग क्रमांक 15A, अनुसूचित जात, निशाणे खटारा, उद्याच्या विकासाचा तारा. निशाणे खटारा, उद्याच्या विकासाचा तारा. निशाणे खटारा, उद्याच्या विकासाचा तारा. 15 जानेवारीला या खटारावर शिक्का मारून वेळ आहे 7:30 ते 5:30 प्रचंड मताने निवडून द्या. रविराज रवींद्र चांगो शिंदे उमेदवार अपक्ष. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. हे आहे आपलं जाहीरनामा. हा आहे आपला जाहीरनामा. या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचे 12 मुद्दे आहेत. ते असे आहेत: इंदिरानगर स्लम विकास योजना SRA राबविणार 1 नंबरची. 2 नंबरचं सर्व इंदिरानगर प्रभाग मलिनसार योजना राबविणार 2 नंबर. 3 नंबर स्वच्छ सुलभ शौचालय योजना राबवणार 3 नंबर. 4 नंबर नाले सुसज्ज व कचरामुक्त करणार. 5 नंबर प्रभागात स्वच्छ प्रभाग व सुंदर प्रभाग योजना राबणार. 7 नंबर गरिबांना बेकारी मुक्त करून अशिक्षित लोकांना रोजगार व शिक्षित लोकांना रोजगार. 8 शिक्षित लोकांना रोजगार. 9 सुसज्ज आरोग्य केंद्र उभारणार. 10 मुबलक पाणी पुरवठा योजना राबविणार. 11 अंतर्गत रस्ते सुधारणा करणार, मोठे करणार आणि स्वयं विकास योजना राबवून झोपडपट्टी मुक्त करणार. हे रवींद्र शिंदेंचा 12 मुद्द्यांचा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा नाही तर हा एक चांगल्या प्रकारचा विकासाचा, भविष्यातील खटाराचा उगवता विकासाचा तारा आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.